मंडई रायगडच्या राजकारणात गेल्या काही दिवसात एक अतिशय रोचक आणि थोडं गुंतागुंतीचं समीकरण तयार झालं आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि मध्ये भाजप। जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या राजकारणात अचानक काही अशी चाल खेळली गेली की सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला माघार घ्यावी लागली, तर भाजपला पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळालं आणि त्याचवेळी पालकमंत्रीपदाच्या समीकरणावरही मोठा परिणाम झाल्याची चर्चा सुरू झाली। मग नेमकं रायगडमध्ये काय घडलं, तटकरेंनी नेमका कोणता राजकीय खेळ केला आणि शिवसेनेला तडजोड का करावी लागली? विशेष म्हणजे या सगळ्या तटकरे आणि गोगावले संघर्षालाही पूर्णविराम मिळाल्याचं म्हटलं जात आहे। नेमकं हे कसं घडलं आणि या सगळ्या राजकीय समीकरणांचा भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाच्या इच्छेशी संबंधित आहे का, हे सगळं समजून घेऊया या सविस्तर विश्लेषणातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। रायगड जिल्हा परिषद ही कोकणातील राजकारणासाठी नेहमीच महत्त्वाची मानली जाते, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता कोणाची आहे यावरून पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींच्या राजकारणाची दिशा ठरते। त्यामुळेच रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा प्रश्न हा केवळ स्थानिक राजकारणाचा विषय राहिला नाही, तर राज्याच्या राजकारणातही त्याकडे बारकाईनं पाहिलं जात आहे। या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या त्या शिंदे गटाच्या शिवसेनेला। अशा परिस्थितीत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष सत्ता स्थापनेसाठी नैसर्गिक दावेदार असतो, पण रायगडमध्ये राजकारण नेहमीच सरळ रेषेत चालत नाही। इथे समीकरण अचानक बदलतात आणि अनेकदा आकड्यांच्या खेळातून वेगळी सत्ता तयार होते। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक वेगळी रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। शिवसेनेला सोबत न घेताही त्यांनी भाजप, ठाकरे गट आणि काँग्रेसमधील काही सदस्यांना एकत्र आणत 38 सदस्यांचा आकडा गाठल्याचं बोललं जातं। म्हणजे सत्ता स्थापनेचा मार्ग शिवसेनेशिवाय खुला होऊ शकतो असा संदेश त्यांनी दिला। यामुळं संपूर्ण राजकीय समीकरण बदललं, कारण सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेसमोर अचानक अशी परिस्थिती उभी राहिली की सत्ता त्यांच्या हातातून निसटू शकते। आणि हाच तो क्षण होता जिथे राजकारणातली प्लस मायनसची खेळी दिसून आली। तटकरे यांच्या या रणनीतीमुळे शिवसेनेवर दबाव वाढला। सत्ता हातातून जाऊ नये, जिल्हा परिषदेत आपली उपस्थिती कायम राहावी, यासाठी अखेर शिवसेनेला काही मुद्द्यांवर माघार घ्यावी लागली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। या माघारीत सर्वात मोठा मुद्दा होता तो म्हणजे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा। गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री व्हायची इच्छा असल्याचं उघडपणे बोललं जात होतं। त्यांच्या समर्थकांमध्ये देखील हा मुद्दा जोरात मांडला जात होता, पण सत्ता स्थापनेच्या चर्चेदरम्यान झालेल्या राजकीय तडजोडीमुळे हा मुद्दा काही काळासाठी बाजूला ठेवावा लागल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। म्हणजे जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने पालकमंत्रीपदाचा आग्रह कमी केला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान दुसऱ्या बाजूला भाजपलाही या संपूर्ण समीकरणातून मोठा फायदा झाला। रायगड जिल्हा परिषदेत भाजपला पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळालं। भाजपचे मंगेश वाकडीकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला। त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे। यामागे एक राजकीय गणित असल्याचं बोललं जातं, कारण राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात पडद्यामागे काही चर्चाही झाल्या होत्या। जिल्हा परिषदेत अध्यक्षपद भाजपला आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा फॉर्म्युला तयार झाल्याची चर्चा होती। राजकारणात अनेकदा निवडणुकीतील निकालापेक्षा चर्चेच्या टेबलवर होणारे निर्णय जास्त महत्त्वाचे ठरतात। रायगडमध्येही तसंच काहीसं घडलं। मतपेटीत सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्या, पण सत्तेची अंतिम समीकरणं मात्र वेगळीच बनली। यामागे आणखी एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे। रायगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष तीव्र झाला होता। विशेषतः आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या समर्थकांमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू होती। पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूने टीका प्रत्युत्तरांचं राजकारण रंगत होतं। शिवसेनेचे काही आमदार आणि नेते सातत्यानं तटकरेंवर टीका करत होते, त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आधीपासूनच तापलेलं होतं। या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी जिल्हा परिषद सत्ता स्थापनेपासून वेगळी चाल खेळल्याचं म्हटलं जात आहे। काही राजकीय विश्लेषकांच्या मते ही चाल केवळ जिल्हा परिषदेसाठी नव्हती, तर जिल्ह्यातील भविष्यातील सत्ता समीकरणावर प्रभाव टाकण्यासाठी होती। आणखी एक रोचक बाब म्हणजे निकाल लागल्यानंतर काही सदस्यांना गोव्याला पाठवण्यात आल्याची चर्चा होती। महाराष्ट्राच्या राजकारणात हे नवीन नाही। अनेकदा सत्ता स्थापनेच्या आधी सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या हालचाली केल्या जातात। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मध्यस्थी करावी अशी अपेक्षा शिवसेनेच्या बाजूने व्यक्त करण्यात आली होती। त्यामुळे काही काळ रायगडच्या सत्ता समीकरणाचा चेंडू थेट राज्य नेतृत्वाच्या कोर्टात गेला होता, पण अखेर झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशी महायुती तयार झाली आणि जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाली। वरवर पाहता वाद संपल्यासारखं दिसत असलं तरी या सत्ता स्थापनेमागे झालेल्या तडजोडींची चर्चा अजूनही सुरू आहे। कारण राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवली जाते, प्रत्येक तडजोडीचा राजकीय अर्थ असतो।
आणि रायगडमध्येही नेमका तोच अर्थ शोधण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे. एकीकडे राष्ट्रवादीला जिल्ह्यातील राजकीय प्रभाव कायम ठेवता आला, भाजपला अध्यक्षपद मिळालं आणि शिवसेना सत्तेत सहभागी झाली. पण या सगळ्या समीकरणामुळं पुढच्या काळात जिल्ह्यातील राजकारण कसं फिरणार हा खरा प्रश्न आहे. विशेषतः भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदाच्या स्वप्नावर या सगळ्या घडामोडींचा काय परिणाम होणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही राजकीय निरीक्षकांच्या मते हा प्रश्न अजून संपलेला नाही, कारण जिल्ह्यातील सत्ता समीकरणं पुन्हा बदलली तर हा मुद्दा पुन्हा पुढे येऊ शकतो. म्हणजेच रायगडमध्ये सध्या शांतता दिसत असली तरी राजकारणाची पाठी अजून पूर्णपणे स्थिर झालेली नाही. इथे अजूनही अनेक शक्यता जिवंत आहेत. एकंदरीतच रायगडमध्ये झालेल्या या सत्ता स्थापनेनंतर वरवर पाहता वाद निपटल्यासारखं वाटतंय, पण तरी पण आकडेमोडीचं राजकारण कसं फिरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रायगडच्या या राजकारणात सुनील तटकरे यांची रणनीती वरचढ ठरली का, की पुढच्या टप्प्यात शिवसेना पुन्हा मोठं राजकीय पाऊल उचलणार? तुमचं मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.